मेथीपासून भाज्या तर आपण कायमच बनवतो, वेगवेगळ्या प्रकारे मेथीची भाजी बनवतो. पण अशी खुसखुशीत मटरी आहे ना, एकदा नक्की बनवून बघा. आज मला छान ताजी फ्रेश मेथी मिळाली होती सकाळी सकाळी. मग ठरवलं आज भाजी नाही तर आपण मेथीची छान मटरी बनवायची म्हणून. आणि खूप छान तयार होते, खूप सुंदर तयार होते. जरा वेळमोडं काम आहे, पण घरातल्या घरातच आपण पौष्टिक अशी मेथीची मटरी तयार करू शकतो. इथे मी मेथी आणली, छान ती पानं त्याची निवडून घेतलीत. ही सगळी मेथीची निवडलेली पानं आहेत ना, ही पाण्यातून 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. कारण की याच्यावरती औषधं मारलेली असतात. त्यामुळे 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून काढायची. धुवून काढून झाली ना, की मग चाळणीमध्ये निथळायला ठेवायची. कारण की आपल्याला कोरडी पानं हवी आहेत. त्यामुळे शक्यतो पाणी जेवढं निथळलं जाईल तेवढं निथळून घ्यायचं. आता काय करायचं, थोडी थोडी पानं घेऊन ती चिरून घ्यायची. कारण की आपल्याला ते कणकेमध्ये मिक्स करायची आहेत, त्यामुळे अख्खी अख्खी पानं चालणार नाहीत. आणि शिजवतानासुद्धा एकदम चांगली स्मॅश होतात. त्यामुळे ती कट करून घ्यायची. फार जास्त अगदी बारीक नाही कट केली तरी चालतील, पण थोडी तरी कट करून घ्यायची. एकदम खूप जास्त बारीक केली तर मग ती कडवटपणा जास्त होईल त्याचा, त्यामुळे. तर मी अशा पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे. पानं कट करून झाली ना, की कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घ्यायचं आणि तुपावरती ही सगळी चिरलेली मेथी जी आहे ती घालून घ्यायची. आणि ह्या तुपावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्याला काही फोडणी वगैरे द्यायची नाही, याची भाजी वगैरे काही बनवायची नाही आहे. आपल्याला मटरी तयार करायची आहे. त्यामुळे आपण ही पानं सॉफ्ट होईपर्यंत छान अशी परतून घ्यायची. म्हणजे आता ह्याचं काय होतं, 1-5 मिनटामध्ये परतली जातात. याचं पाणीही निघतं आणि ते पाणीही थोडंफार निघून गेलं पाहिजे, वाफ होऊन गेलं पाहिजे, एवढं हे परतून घ्यायचं. आणि मग एका प्लेटमध्ये काढून ते थंड होऊ द्यायचं. आता हे सगळं थंड होईपर्यंत आपण कणिक मळायला घ्यायची. आता कणिक मळताना काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपण एक परात घ्यायची आणि परातीमध्ये मी इथे आता 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी पूर्ण 1 मेथीची गड्डी घेतलेली आहे, त्यामुळे मला इथे मी जास्त मटरी बनवते आहे. तर मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी बारीक रवा घेतला. हा रवा साधाच आहे, भाजायचा वगैरे काही गरज नाही. नंतर 2 मोठे चमचे डाळीचं पीठ घेतलं ह्याच्यामध्ये आणि 1 मोठा चमचा ह्याच्यामध्ये पांढरे तीळ घालून घेतले. नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे. तर ओवा साधारण 1 चमचाभर हातावरती क्रश करून घालायचा, म्हणजे त्याचा छान वास येतो. त्यामुळे हा ओवा छान क्रश करून मग घालायचा. ओवा घालून झालं की मग आपण मसाले घालून घ्यायचे. मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. नंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा ह्याच्यामध्ये आणि 1 मोठा चमचा इथे लाल तिखट घालायचं. आता तुम्हाला जे मसाले आवडतात ना, तुम्ही ते घालू शकता ह्याच्यामध्ये, म्हणजे त्याप्रमाणे टेस्ट येईल. आणि ह्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून झालं की तोपर्यंत ही आपण पसरवून ठेवलेली जी मेथी आहे ती गार झालेली आहे ती ह्याच्यावरती घालून घ्यायची. आता काय करायचं, व्यवस्थित सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत, त्या सगळ्या छान मिक्स झाल्या पाहिजेत. त्यामुळे 1-2 मिनटं सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला हे मऊसूत असं कणिक मळून घ्यायचं आहे. तर आधी हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, कारण की सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये, आपण रवा पण घातलेला आहे. रव्यामुळे काय होतं, खुसखुशीतपणा येतो. त्यामुळे रवा कंपल्सरी घाला आणि अर्धी वाटी तरी रवा घालाच 2 वाट्या गव्हाच्या पिठाला. आता थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी घालायचं नाही. आपल्याला हे घट्टही करायचं नाही आहे आणि अगदी लूजही कणिक आपल्याला हे मळून घ्यायचं नाही आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मळून घ्यायचं. मळायला फार वेळ लागत नाही, पटकन मळलं जातं. फक्त चिकट खूप होतं, ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ पण असतं ना, त्यामुळे चिकट होतं हे कणिक. आता हे कणिक चिकट झाल्यानंतर आहे ना, थोडंसं चिकटपणा जाण्यासाठी ह्याच्यावरती 1-2 चमचे तेल घ्यायचं आणि ते थोडंसं ह्याला लावायचं. जसं आपण गव्हाची कणिक मळतो ना पोळ्यांना, त्याला कसं शेवटी तेल लावतो तसं ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं. आता हे मळून घेतल्यानंतर मग ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनटं रेस्ट करू द्यायचं. तोपर्यंत आपण आता ह्याची स्लरी तयार करून घेऊयात. स्लरी कशी तयार करायची, एका वाटीमध्ये आहे ना 2 चमचे इथे साजूक तूप घ्यायचं आणि ह्या साजूक तुपामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं. 2 चमचे साजूक तूप असेल तर साधारण 4 चमचे तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता. कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आणि मग हे मिक्स करायचं आहे आपल्याला. आता हे इथे मी घट्ट तूप घेतलेलं आहे. तुम्ही तूप पातळ करून घेऊ शकता. इथे मला जरा थोडासा आता मिक्स करताना थोडासा त्रास झाला. हे बघा, हे घट्ट असल्यामुळे मला वाटलं हे वितळून जाईल कॉर्नफ्लॉवरमुळे आणि मिक्स होऊन जाईल, पण थोडंसं मिक्स करताना थोडंसं त्रास व्हायला लागला. म्हणून मी थोडंसं हे गॅसवरती ठेवून घेतलं आणि पातळ करून घेतलं ह्याचं तूप. तर आता हे परफेक्ट अशी स्लरी तयार झाली. तुम्ही घेतानाच तूप पातळ करून घ्या, म्हणजे हा प्रकार होणार नाही तुमच्या बाबतीत. आता स्लरी तयार झाल्यानंतर
पोलपाट लाटणं घ्यायचं आणि ह्याच्यावरती आता आपण आपलं पीठ जे आहे मळून ठेवलेलं ते लाटून घ्यायचं आहे. थोडंसं इथे गव्हाचं पीठ घालायचं आणि मग आपली लाटी तयार करून घ्यायची. आता मी सांगते ना अगदी त्या पद्धतीने तुम्ही हे लाटून घ्या. आता ही पूर्ण आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. एकदम जितकी पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. लाटायला फार जास्त त्रास पडत नाही, मऊसूतच आपण कणिक मळलेलं असतं, त्यामुळे फार काही असं म्हणजे त्रास होत नाही. लाटून झालं ना की मग काय करायचं, ह्याला ही स्लरी आहे ना ती लावून घ्यायची. स्लरी कंपल्सरी नक्की लावा. जर स्लरी नाही ना लावलीत तर त्याला खुसखुशीतपणा बिलकुलही येणार नाही आणि कच्चं पक्कं असं ती आपली मटरी तयार होईल. त्यामुळे स्लरी आठवणीने लावायची. हे बघा आता मी इथे स्लरी लावून घेते आहे. चमच्यानी नाही परफेक्ट सगळ्या बाजूनी लावता आली, म्हणून मग मी शेवटी काय केलं, हातानेच ती लावून घेतली. हाताने एकदम व्यवस्थित सगळ्या बाजूला स्प्रेड झाली आणि व्यवस्थित लावता आली. आता ही लावून झाल्यानंतर मी ते घडी कशी घालते ते बघा, दोन्हीकडनं अशी दुमडून घ्यायची. दुमडून झाल्यानंतर पुन्हा याला थोडीशी स्लरी लावायची. स्लरी लावून झाली ना की पुन्हा एकदा अशी दोन्हीकडनं दुमडून घ्यायची. दुमडून झाल्यानंतर मग याला हे करायचं, मध्ये मध्ये स्लरी लावूनच हे दुमडून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, त्याच्या लेयर्स पडतात मटरीला, त्यामुळे हे लावूनच घ्यायचं. थोडंसं पुन्हा पीठ घालून पुन्हा एकदा लाटून घ्यायचं. आता मी हा जो चौकोन आहे ना असं चौकोनीच लाटून घेते आहे. ह्याला गोल करायचा प्रयत्न करू नका. आपल्याला पुन्हा एकदा हे करायचं आहे. दोनदा आपण ही प्रोसेस करायची, म्हणजे मटरी छान आपली फुलते आणि खुसखुशीत होते. त्यामुळे सेम ही प्रोसेस आपल्याला दोनदा करायची आहे. तर मी चौकोनीच असं लाटून घेतलं. लाटून झाल्यानंतर पुन्हा एकदा स्लरी लावायची ह्याला सगळ्या बाजूनी आणि स्लरी लावून झाली की पुन्हा आपल्याला हे वळवून घ्यायचे, पुन्हा दुमडून घ्यायचं, जसं मगाशी आपण दुमडलं होतं. हे बघा अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचं दोन्ही बाजूनी, मध्ये मध्ये स्लरी लावूनच. असं दुमडून झालं की मग पुन्हा एकदा आता काय करायचं, आता जास्त दाबून लाटायचं नाही, अल्लाद वरच्यावर लाटायचं आणि सरळच्या सरळ लाटून घ्यायचं. म्हणजे काय होतं की आपल्याला ते कापायला सोपं पडतं. त्यामुळे सरळच्या सरळच लाटून घ्यायचं आणि फार लाटायचं नाही आपल्याला. एक दोनदाच फक्त लाटणं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि मग आता हे सुरीने कट करायचं. आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तुम्ही म्हणजे असं छोटे छोटेसुद्धा आयताकृती कट्स लावू शकता किंवा मग हे मी आत्ता असं केलं अशा पद्धतीनेही करू शकता. बनवायला खूप सोपी आहे, फक्त वेळेमुळं काम आहे. आपल्याला मेथी निवडून वगैरे सगळं करावं लागतं. पण एकदा बनवली ना तुम्हाला खात्रीने सांगते, मुलं बाहेरची मटरी विसरून जातील एवढी भारी मटरी इथे घरामध्येच आपण तयार करू शकतो. आणि आपण घरामध्ये करतो ते कसं सगळ्या चांगल्या गोष्टी वापरतो, त्यामुळे मुलांना घरातले जर का आपण पदार्थ खायला दिले तर ते जास्त चांगले राहतात बाहेरून विकत आणण्यापेक्षा. आता एक एक करून मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मटरी घालून घेते आहे. गॅसची फ्लेम जी आहे तिथे लो टू मिडियम ठेवलेली आहे आणि तेल पूर्णपणे आपलं गरम झालं पाहिजे आणि त्याच्यानंतरच मग ही मटरी घालायची. नाहीतर काय होतं, ते तेल पिते जास्त आणि मग तेलकट होतं. त्यामुळे तेल पूर्ण गरम झाल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे असं तळून घ्यायचं आहे. हे बघा छान अशी खुसखुशीत अशी इथे मटरी तयार होते. इथे तुम्हाला आठवण करून देते, तुम्हाला जर का माझी रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा छान छान आणि हेल्दी आणि सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा इथे हे छान तयार झालं. आता पुन्हा आपण पुढची अजून एकदा गाणं तळून घेऊयात. आता इथे मी पुढच्या वेळेला जरा थोडंसं छोट्या छोट्या बनवल्या होत्या मध्ये कट करून. आता ह्या पण तळून घ्यायच्या, कच्च्या काढायच्या नाहीत, पूर्णपणे असा ब्राउनिश होईपर्यंत ह्या छान तळून घ्यायच्या. म्हणजेच ते आतमधून खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात, नाहीतर आतमधून कच्च्या राहतात. त्यामुळे कॉन्स्टंट हलवत असे साधारण घड्याळाच्या काठाप्रमाणे तुम्ही 3 ते 4 मिनटं कॉन्स्टंट असं हलवून ह्या मटरी ज्या आहेत त्या तळून घ्याव्या लागतात. ब्राउनिश होईपर्यंत ह्या तळाव्या लागतात छान. आपल्याला लक्षात येतंच की हे बघा आता ह्या छान ब्राऊन झाल्यात, आता आपल्याला ह्या काढायला हरकत नाही. मग काढून घ्यायच्या. कच्ची राहिली तर मग ती चांगली लागणार नाही आणि खुसखुशीत होणार नाही. अशा पद्धतीने सगळ्या मटरी तयार करून घ्यायच्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर मला एक कमेंट करा आणि कुठून तुम्ही रेसिपी बघताय मला हेही सांगा. हे बघा छान खुसखुशीत अशी मटरी तयार झाली. अशा पद्धतीने तुम्हीही एकदा नक्की करून बघा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.